प्रिय सज्जनांनो, आज आपण आलेलो आहोत थाई टेम्पलला, एलोरा थाई टेम्पल या ठिकाणी आलेलो आहोत। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, थाई टेम्पल एलोरा। आणि या ठिकाणी आता हे भंतीजी वेरूळ गावामध्ये भोजनासाठी निघालेले आहेत आणि ते मला पण बोलले की भंतीजी आप भी चलो मेरे साथ। तो ये हमारे भंतीजी है थाई मंक्स, ये भंतीजी है, स्वतः गाडी चालवत आहे ते भंतीजी। आणखी दुसरे एक भंतीजी आहेत ते, आणि ते मला बोलले की आपण वेरूळ या गावामध्ये भोजनासाठी जाऊया। तर प्रिय सज्जनांनो, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हे माझ्यासोबत भंतीजी आहेत, थायलंडचे भंतीजी आहेत। त्यानंतर हे भंतीजी आहेत, स्वतः गाडी चालवत आहेत आणि त्यांनी मला बोलले की भंतीजी आप भी चलो खाना खाने के लिए। तो प्रिय सज्जनांनो, आम्ही आता चाललो आहोत वेरूळ या गावामध्ये भोजन करण्यासाठी। भिक्खू संघाला त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आमचे हे भंतीजी आहेत। भंतीजी म्हणतात की मला तुम्ही मोटरसायकलवर घेऊन चला। तर मी यांना मोटरसायकलवर घेऊन जात आहोत। यांचं म्हणणं आहे की मोटरसायकल मला आवडते, मी स्वतः मोटरसायकल घेऊन या ठिकाणी भंतीजींना भेटण्यासाठी आलेलो आहोत। तर या ठिकाणी हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। माझ्या पाठीमागे आहे थायलंडच्या बुद्ध विहाराचं नाव आहे, एलोरा वटथाई टेम्पल। तर हे नाव आहे थाई भाषेमध्ये। हे भंतीजी आहेत, माझ्यासोबत भंतीजी आहेत। आता आम्ही 14 जण वेरूळ या गावामध्ये उपासकांकडे भोजनासाठी निघालेलो आहोत। नमो बुद्धाय। नमो बुद्धा। नमस्ते। भंतीजी आपल्या सर्वांना नमस्ते बोलत आहेत। हे दुसरे एक भंतीजी आहेत। असे आम्ही जवळपास थायलंडचे 4 आणि मी स्वतः एक 5 असे 5 भंतीजी थायलंडच्या विहारामधून आम्ही वेरूळ या गावामध्ये भोजनासाठी उपासकांकडे निघालेलो आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। न्यू व्हिडिओ कांबळे सवाली खा बनते मौसाळा द बिग बनते। तर प्रिय सज्जनांनो, आज आपण वेरूळ या गावाने आलेलो आहोत। हे आपल्या वेरूळ गावचे सरपंच आहेत आणि या ठिकाणी हा संपूर्ण थाई भिक्खू संघ आहे। मी थायलंड टेम्पलला भेट देण्यासाठी गेलो होतो, तर ते बोलले की वेरूळ या गावामध्ये एका उपासकांच्या घरी भोजनदान आहे, तर तुम्ही सोबत चला। तर मी आज त्यांच्यासोबत आलेलो आहोत। हे माझ्यासोबत थाई भंतीजी आहेत, हे गावचे वेरूळ गावचे सरपंच आहेत धिवरे साहेब। तर आपण आता भोजनासाठी निघालेलो आहोत। हे थोडं घे लावून आता आलो आपण वेरूळ गावामध्ये आणि 11 साडे11ची वेळ होत आहे। भंतींच्या भोजनाची वेळ झालेली आहे आणि वेरूळ गावामध्ये एका उपासकांकडे भोजनदान ठेवलेलं आहे। हे माझ्यासोबत गावचे सरपंच आहेत रमेश ढिवरे साहेब आहेत आणि सध्या आपण आलेलो आहोत वेरूळ गावामध्ये। हे सर्व भिक्खू संघ आहे थायलंडचा। तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेरूळ गावातील उपासकांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत। हे बघा, अतिशय खूप छान असं घर आहे। बुद्ध बाबासाहेबांचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी थाई भंतीजी आलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण वेरूळ येथील उपासकांच्या घरी आलेलो आहोत। 4 भंतीजे आहेत थायलंडचे।
business life.